तनया काय झालं रडायला? आईची आठवण येते का? हो आईची आठवण येते. म्हणजे आईची आता आई भेटून गेली होती पण माहित नाही मला असं रडायला आलं म्हणून रडत बसले मी. चला मी तुम्हाला जेवायला वाढते. इकडे बघ, वरी बघ, वरी बघ. खरं खरं सांग, आईची आठवण येते का माझी आई काय बोलली तुला? हे बघ, मला माहिती आहे मी आईला काय बोलेल म्हणून ती सांगणार नाही. काय बोलली आई माझी? मला माहिती तुला तुझ्या आईची आठवण येत नाही. माझी आईच तुला काहीतरी बोललेली. कारण मी ज्यावेळेस राहणं चालू होते त्यावेळेस मला स्वतः तिने अक्षरशः बोलली काय की तनयाची आई अशी बोलती तशी बोलती. तुला काय बोलली काय? एवढं रडायसारखं काय बोलली सांग बरं मला. मी बोलत नाही आईला काय, पण तू मला सांग काय बोलली? नाही हो बाळूजी, जाऊ दे आता. जरा काय आई जरी बोलल्या तर जाऊ दे, काय नाही एवढं. चला मी जेवायला देते तुम्हाला. तनया तुला माझी शपथ आहे, काय बोलली आई सांग लवकर. अहो काय करताय तुम्ही असं? हे बघा, विनाकारणच आई मला बोलायला लागले. ते आता बघा की आई, आता माझी आई काय बोलली असेल ना तुमच्या आईला असं, तर विनाकारणच आई सुनावते ते मला काय पण बोलते ते. विनाकारण काय बोलली काय? तेच की म्हणते की, म्हणजे तुमची आई म्हणते ते की उगाच शालिनीचं नाव घेते ते. शालिनीच माझी सुनलई चांगली होती. तर नाही तू माझ्या पोराला माझ्यापासून तुडती आणि तुझं थोबड फुडीन वगैरे वगैरे लय काय काय म्हणते ते. म्हणते जा की तिकडे आईच्या इकडेच राहायचं म्हणते ते. असं तसं. आता मला सांगा बरं, मी काय आता तुमच्यासोबत जे लग्न केलं, एवढं प्रेम केलं, लग्न केलं तुमच्यासोबत, पळून जाऊन एकदा लग्न केलं, असं म्हणजे माझ्या आईबापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. हे काय मी आईबापाच्या इकडे राहण्यासाठी लग्न केलं का? सांगा बरं. मला म्हणतात की माझ्या पोराला तू तुडतीये. काय सांगा बरं, मी काय तुम्हाला सांगितलं का? काय बोलली का तुम्हाला की तुम्ही तुमच्या आईला बोला भांडा? काय बोलली का सांगा बरं? तुम्ही जर तुमच्या आईला काय बोललं तर मीच म्हणते की ग बसावं, असं नका बोलू म्हणते का? नाही मी सांगा बरं. आणि सारखं सारखं ते शालिनीचं नाव घेतात. आई पण ना, खरं ती शालिनी होती ना तेच लायकीची होती आई. ती शालिनी एवढी बोलत होती ना आईला, तर आई अक्षरशः ना मी आईच्या बाजूने बोलत होतो माहितीये का. शालिनीला हाणायचो मारायचो, पण ती शालिनी अक्षरशः एवढी आईला बोलायची. पण आईला कसं समजत नाही, एवढी अक्षरशः घरात लक्ष्मी आली आहे आणि त्या लक्ष्मीलाच रडवती. किती वेळा सांगितलं आईला मला ना, ठीक आहे तनया तू रडू नकोस, तू रडू नको, बोलतो आईसोबत काय बोलायची ती. डोळपूस रडू नकोस. तुला सांगितलं ना किती वेळा आनंदी राहायचं म्हणून. अशा टायमाला अजिबात रडायचं नाहीये. अहो बाळूजी, मला काय रडायची हौस आहे का सांगा बरं? मी प्रयत्न करते माहितीये का, भांडणं नाही व्हावं, आईला काय वाईट नाही वाटावं, तुम्हाला काय वाईट नाही वाटावं म्हणून मी काय बोलत पण नाही, आनंदी राहण्याचा प्रयत्न करते मी. पण आता आई मला जास्तच बोलले माहितीये का. मला म्हटलं थोबड फोडून ते सारखं सारखं ते शालिनीचं नाव काढतात आहे. माझी सून शालिनी तीच चांगली होती, तीच चांगली होती असं म्हणलं मला राग येणार नाही का सांगा बरं? आईसाठी मी किती चांगलं चांगलं बोलते, किती चांगलं करून खायला घालते त्यांना, पण आई मला असं बोलते ते. मग मला रडा येणार का नाही सांगा बरं? तनया रडू नकोस, मी बोलतो आईसोबत. कुठे गेली आई? मी बघितलं तर बाहेर नाहीये. कुठे गेली? तुला सांगून गेले कुठे ती? मला नाही माहित कुठे गेलेत ते. गेले असतील ते तारा मावशीकडे, बहुतेक तिकडेच गेले असतील. मला काही बोललं नाही, काय नाही. माझ्यासोबत असं बोलल्या, माझ्यासोबत भांडले, आईला बोलले, मला बोलले आणि गेले निघून सरे. जेवण करा म्हटलं तर मला म्हणलं की खातूच एकटे. मला सगळं असं बोलते ते, घालून पडून बोलते ते आई. आता मला तुम्हाला सांगायचं पण इच्छा नव्हती, पण तुम्ही शपथ घातली म्हणून सांगितलं. तुम्ही नका बोलू आईला काय. परत आई म्हणतात की बघा माझ्या पोराचं कान भरलं असं म्हणतात आणि माझ्यासोबत भांडतात. प्लीज नका बोलू बाळूजी तुम्ही त्यांना काय. जाऊ दे, जाऊ विसरू सगळं. हे बघ, तू टेन्शन घेऊ नको. बघ तुम्ही काय करायचं ती. काय माहिती का, अशा टायमाला जर ही आई म्हणणारी तुला साथ देत नाही म्हटल्यानंतर काय शालिनीचं नाव घेते सारखं. लई शालिनीची आठवण यायला लागली काय तिला? जा म्हणा शालिनी तिथंच राह. मी हे बघ, तू काय कर माहितीये का, चल आपण तू जेवण करू. तू नाही जेवण केलं, वाढ मला पण जेवायला वाढ आणि तू पण की जेवायला. रडू नकोस. आणि आई काय बोलली तर टेन्शन घेऊ नको, मी करतो काय करायचं ती. नाहीतर एक काम कर, आपण जेवण करू, जरा बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ आपण. तुला बरं वाटेल जरा. चल ठीक आहे. संजय बोल ना. तुला तर मी फोन करून घरी ये म्हणलं होतं जेवण करायला, आणि आम्ही काल स्वयंपाक केला होता आणि तू कसलं तरी अर्जंट काम आहे असं म्हणला आणि निघून आला. काय झालं? म्हणजे कसला राग आला? काय बोलली का माझी तुला? हे बघ शालिनी, तुझी आई काय बोलली माहितीये का, की म्हणजे हे बघ, तू ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये होती ना त्यावेळेस तुझ्या आई ज्यावेळेस फोन करत होती त्यावेळेस मी आपलं माणुसकीच्या नात्याने तुला सोडवायला किंवा असं प्रयत्न करत होतो मी. पण तुझ्या आईचा काहीतरी मोठा गैरसमज झाला असं वाटतंय मला. गैरसमज? माझ्या आईचा कसला गैरसमज झालाय? हे बघ संजय, म्हणजे काय झालंय? काय बोलली माझी आई? कोड्यात बोलू नको, जे काय ते स्पष्ट बोल. म्हणजे स्पष्टच बोलायचं म्हटलं तर तुझ्या आईने मला जेवायला बोलवलं होतं, मी आलो. पण तुझ्या आईचं असं म्हणणं आहे की मी तुझ्यासोबत लग्न करावं, असं तुझ्या आईचं म्हणणं आहे. आता हे तुला माहीत आहे का नाही माहिती मला माहीत नाही आहे,
पण म्हणलं तुला पर्सनली इकडे भेटून सनी सांगावं हे असं आहे म्हणून. आणि सॉरी शालिनी, मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. म्हणजे तू चांगली मुलगी आहे ग, मी काय तुला नावं ठेवत नाहीये, पण माझ्या घरची एक्सेप्ट नाही करणार. अरे संजय, मला सुद्धा नाही लग्न करायचं. आता माझ्या नवऱ्याने मला किती फसवलं, दुसरी बाई घरात आणली, तिच्यासोबत लग्न केलं, मला किती फसवलंय. माझ्या हातात काय उरलंय सांग ना. माझ्या हातात नाही जमीन उरली, नाही घरदार उरलं किंवा नाही काय उरलं. आईबापाचं घर हे काय माझं घर नाहीये, बघितलं नाही, तुला सगळंच माहिती आहे. त्यामुळे अरे आईला काहीतरी असं वाटत असेल की आपल्या पुरीचं लग्न करून द्यावं, तिचा संसार सुखाने व्हावं, म्हणून आई बोलली असेल. तू नको गैरसमज करून घेऊ. हे बघ, मी काय तुला म्हणत नाही की माझ्यासोबत लग्न कर म्हणून. आणि मान्य आहे ना रे, शेवटी मी लग्न झालेली बाई आहे. तुझे घरचे तर कसे मान्य करणार आहेत माहित आहे मला. मी समजू शकते, मी सांगन माझ्या आईला समजून. हे बघ शालिनी, म्हणजे तू लग्न झालेलं आहे तुझं, म्हणून मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं अशातला सवाल नाहीये. हे बघ, म्हणजे आपली आवड निवड पण असते ना ग. आता मला सांग, म्हणजे तू हे बघ, माणुसकीच्या नात्याने किंवा मैत्रीण म्हणून मी तुझ्यासोबत बोलू शकतो फक्त, पण माझ्या डोक्यात असं तुझ्याविषयी काहीच नाहीये ग. म्हणजे मला पण काहीतरी असं पाहिजे ना, आवड निवड पाहिजे का नाही सांग बरं, किंवा मी तुला आवडलं पाहिजे किंवा तू मला आवडली पाहिजे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं आणि असं काय नाही की घरची तुझं लग्न झालंय म्हणून घरची एक्सेप्ट करणार नाहीत वगैरे, पण सॉरी, मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. आणि तू तुझ्या आईला समजून सांग बहुतेक, कारण काय माहितीये का की मी नाही लग्न करू शकत. ठीक आहे संजय, बरं झालं तुम्हाला फोन करून बोलवलं इकडे भेटायला, आणि तुम्हाला सांगितलं बरं झालं. कारण आईला सांगणं म्हणजे कसं आहे की आई काय समजून सांगायचं ह्याच्या पलीकडे गेली बघ. कारण तिला का नाही माझं दुःख, कारण तिने सगळं मला किती त्रास झाला, माझ्या नवऱ्यानी सासूनी सगळ्यांनी मिळून मला किती त्रास दिला ना, ते आईलाच माहिती आहे फक्त. एक काम कर ना, तू खरंच टेन्शन घेऊ नको. मी काय तुला फोर्स नाही करणार की माझ्यासोबत लग्न कर म्हणून. असं थोडी कोणी बळजबरीने थोडी कोणासोबत लग्न करणार ना. पण प्लीज माझ्या आईसाठी तू जेवण करायला ये ना, कारण आज सगळा स्वयंपाक बनवला माहिती आहे का, आणि माझी आई खुश आहे. आईसमोर तर मी आता सध्या काय बोलणार नाहीये, पण आईला 2-4 दिवसांनी हळूहळू मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करेन. सो तो प्लीज तू येशील का जेवण करायला. मी खरं सांगते, तुझं माझं लग्न होणारच नाही, मी सांगते. अगं शालिनी, मी खरंच आलो असतो जेवण करायला, पण मला खरंच अर्जंट काम आहे. येईल ना मी कधीतरी, नक्की येईल. पण सॉरी बरं का, मी काल पण तुम्ही माझ्यासाठी एवढा स्वयंपाक भारी केला, आज पण केला, मी आलो नाहीये. खरंच मला माफ कर. बरं ठीक आहे, लक्षात ठेव, आणि येतो मग मी. तू जाते का सोडू मी तुला. काय हरकत नाही, नको येऊ तू जेवायला. सांगते मी आईला समजून सनी. ठीक आहे मग, जा तू, तुला अर्जंट काम आहे म्हणल्यावर जाते मी आले आहे ना, तर जाते. तशी रिक्षाने आली, रिक्षाने जाते, काय जास्त लांब नाही. तू नको टेन्शन घेऊ, जातो मग. जा. ठीक आहे शालिनी, आय एम सॉरी बरं का. उगाच म्हणजे तुला पोस्ट बोललो म्हणून राग तर नाही ना आला. अगं नाही लग्न करू शकत मी, म्हणजे मला तसं ते लग्नच नाही करायचं, कारण माझं करिअर करायचं. 2-3 वर्ष मी लग्नच करणार नाही ना, म्हणून सनी प्लीज वाईट वाटून नको घेऊ. अरे काय बोलतोय संजय, असं काय नाही. मेन म्हणजे माझ्या नवऱ्याने मला धोका दिलाय ना, लग्नावरचा प्रेमावरचा माझाच विश्वास उडालाय, त्यामुळं मीच नाही लग्न करणार. बरं झालं, उलट तू माझ्या मनासारखं बोलला माहिती आहे का. ठीक आहे, तू जा, तुला उशीर होत असेल. निघ. आणि तू काय टेन्शन घेऊ नको, मला नाही वाईट वाटलं. जातो. बरं ठीक आहे, येतो मी. चालेल. अच्छा, म्हणजे ती संजय म्हणणारा जेवला नाही ह्याच्यामुळं की आईने लग्नाविषयी बोलली. आईला पण कसं कळत नाही, या संजयला मी नसेल आवडली ना, एखाद्यासोबत काय उगाच हे करायचं का. आणि आई म्हणते की नाही, लय पैसेवाला हाय, लय श्रीमंत हाय, लय चांगला हाय दिसायला, तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला पैसेवाला हाय. पैशाला काय करायचं, माझं प्रेम तर त्या सोमावर आहे ना. कसं सांगू आता काहीच बोलू शकत नाही आईला जर गेली घरी सांगितलं का नाही की नाही बाबा ही संजय असं म्हणलाय. दुसरी गोष्ट, माझं सोमावर प्रेम आहे, ताराबाईच्या पोरावर. आईला बिचारीला हार्ट अटॅक यायची भीती वाटते, त्यामुळे आईला हळूहळू सांगावं लागेल. आता गेल्यानंतर सांगावं लागेल की आईला, अगं त्याला काम होतं, तू येईल नंतर जेवायला, असंच काहीतरी सांगावं लागेल. बरोबर आहे.